नमस्कार, रेसिपीज विथ अक्षतामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्र देवतेला नम्रतेने केलेलं अभिवादन। या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात करतात आणि घराघरात बनतो तो खास नारळी भात। तोच नारळी भात आपण आज बनवणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। सर्वात आधी गूळ घ्यायचा। 1 वाटी गूळ घेतलाय बारीक करून। काजू बदाम घेतलेत, केसर, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा, जायफळ आणि 2 वेलदोडे, 2.5 वाटी नारळाचं दूध, 1 वाटी नारळाचा कीस आणि 1 वाटी तांदूळ। जितकं आपण तांदूळ घेणार आहोत तितकंच आपल्याला गूळ आणि नारळाचा कीस घ्यायचा। ओला नारळाचा कीस आहे हा। कढईमध्ये 2 माप तूप घालायचं, त्यामध्ये खडे मसाले टाकायचे। खडे मसाले चांगले परतून घ्यायचे। खडे मसाले परतले की मग त्यामध्ये तांदूळ टाकायचे। तांदूळ परतून घ्या। तांदूळ परतला की त्यामध्ये दूध टाकायचं आणि हलवून घ्यायचं। नारळी भातातले मला ते मसाल्यांचे फ्लेवर्स आणि गुळाचा तो गोडवा इतका आवडतो, खूप छान लागतं ते कॉम्बिनेशन। हे पहा असं दिसतंय। चवीनुसार मीठ टाकायचं, चांगलं मिक्स करून थोडीशी उकळ आली की मग त्यामध्ये केसर टाकायचं। केसर टाकल्याने खूप मस्त सोनेरी रंग येतो भाताला। इथे आपण 2.5 वाटी नारळाचं दूध घातलं। भात जास्त मोकळा झाला नाही पाहिजे आणि जास्त चिकटही नको। त्यामध्ये गोडवा असल्यामुळे जर तो कोरडा झाला की खाताना चांगला लागत नाही। मग 10 ते 12 मिनिटं मध्यम आचेवर भात शिजवून घ्यायचा। मध्ये मध्ये झाकण उघडून हलवत राहायचं। भात चिटकला नाही पाहिजे खाली। किती छान सोनेरी रंग आलाय पहा। जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला भातात घालायचे ते तुपामध्ये परतून ते टाकायचे। तुम्ही आधीही टाकू शकता मसाल्यांसोबत किंवा असंही टाकू शकता। हलवून घ्या सर्व। सगळं प्रॉपरली मिक्स झालं की मग त्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबर टाकायचं। इथे आपण बासमती राईस वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही वासाचा तांदूळ वापरू शकता इथे। हलवून घ्या सर्व। आता 1 वाटी गूळ टाकायचा आहे। हा गूळ मी ऑलरेडी बारीक करून घेतला। मिक्स करून घ्या। गॅस कमी करून 1-2 ते 3 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवायचं आहे। गूळ एकदम मिक्स होऊन जाईल। हे पहा असा किती छान दिसतं। हलवून घ्या सर्व। गूळ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं। आता परतलं की ते बॅलन्स होऊन जाईल। खिसून जायफळ आणि वाटलेली विलायचीची पूड टाकायची। हलवून घ्यायचं। किती मस्त दिसतोय पहा। एकदम छान मऊसूद नारळी भात तयार आहे। श्रावणातली पौर्णिमा, समुद्राला नारळ अर्पण आणि घरात गोडसर नारळी भात। अशाच गोड चवीने नारळी पौर्णिमा साजरी करायची असेल तर ही रेसिपी नक्की पहा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।